मैं नारायण तातुराणे ईश्वर की शपथ लेता हूँ that I will bear true faith राज्य मंत्री के रूप में भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी। नमस्कार, मी अभिजित करंडे. एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या सगळं जग मोठ्या अवघड स्थित्यंतरातून जात आहे. एरवी रॉकेटच्या गतीनं चालणारा जगाचा गाडा कोरोनामुळे गोगलगाईच्या गतीनं पुढे सरकतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतानं उत्तम कामगिरी केली खरी, पण दुसऱ्या लाटेत देशाची अवस्था फारच केविलवाणी वाटावी अशी झाली. अनेक राज्यात लोक बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, औषधांसाठी धावपळ करत होते. गंगेच्या पात्रातील मृतदेहांनी तर भारताच्या प्रतिमेची वैश्विक पातळीवर मोठीच हानी केली. अर्थचक्र तर अजूनही रुतून बसलंय. 12 बलुतेदार, छोटे दुकानदार, व्यापारी वर्ग मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. पण हे सगळं सुरू असताना निवडणुका आणि राजकारण थांबलेलं नाहीये. आणि त्याचाच भाग म्हणजे आज नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बदललेला चेहरा. 12 मंत्र्यांना घरी पाठवून बऱ्याच नौख्यांना आणि तरुणांना संधी देऊन मोदींनी मेकओव्हरचा प्रयत्न केलाय. तरुण, युवा, त्यातही सोशल इंजिनिअरिंग साधून सामाजिक समीकरणं जुळवण्याचा हा प्रयत्न दिसून येतोय. आपल्याच पक्षातल्या जुन्या जाणत्यांना विश्रांती देऊन नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. 2022 मध्ये यूपीसह जवळपास 7 राज्यांच्या निवडणुका आहेत. शिवाय लोकसभा उण्यापुऱ्या 3 वर्षांवर आहेत. त्यामुळे 2024 ची तयारी सुरू आहे का, हा प्रश्न आहे. त्यामुळे बदललेले चेहरे इमेज मेकओव्हरसाठी फायदेशीर ठरणार का, हा सवाल आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी, राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आहेत माझ्यासोबत इथे, आणि दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे सर आपल्यासोबत आहेत. पण सुरुवात करूयात किशोर तिवारी यांच्यापासून. तिवारी सर, काय किमान तुम्ही शुभेच्छा तरी द्याल की नाही मंत्रिमंडळाला? नाही, जरूर देणार. महाराष्ट्रातून 4 नवीन चेहरे घेतले आहेत. मी भारती पवार किंवा कपिल पाटील किंवा आमचे कराड सर यासारख्यांचे अभिनंदन करतो. नारायण राणेंचं अभिनंदन का नाही करत तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे? राणेंचं अभिनंदन करायला पाहिजे. केलं सर, राणेचं केलं. राणे तर राणेचं अभिनंदन करतोय आणि राणेंना शुभेच्छाही देतो की राणेंनी थोडस आता भाजप पेक्षा स्वतःच्या कारकिर्दीवर जास्त लक्ष द्यावं आणि शिवसेनेवर आकस फेडू नये. कारण कसं आहे, जे राणे पिता पुत्र आहेत ना, ते आकसापुटी आहे ना, काही बोलतात, त्याच्यामुळे पुष्कळ लोकांना दुःख होते. कारण आता उद्धवजींची प्रतिमा अशी आहे की थोडं त्यांनी सामावून बोलावं असं मला वाटते. परंतु नारायण राणे हे सक्षम आहेत. मात्र महाराष्ट्र जे आर्थिक अडचणीत आला आहे त्याच्यात हे जे नवीन चेहरे टाकले आहेत त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि भारतीकडून तर खूपच आहे. आता मी सांगतो तुम्हाला. तिवारी सर, मला फक्त 1 सेकंद द्या. मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विचारू का? बोललो बेटा. तर राजकारणामध्ये राणे साहेब ज्या पद्धतीचं राजकारण करतात ते तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचं शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरेंशी असलेलं सख्य पण माहिती आहे. तर आता शिवसेनेसाठी राणे मंत्रिमंडळात आल्यामुळे मोठी अडचण झाली असं नाही म्हणतायत? बघा, खरं पाहिलं तर राणे मग बांद्र्यामध्ये लढले होते. मग नांद्रे त्यांनी सगळं करून पाहिलं. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते कणकवली येत्या एका जिल्हा परिषद ब्लॉकचे नेते आहे. मात्र आज नारायण राणे ब्लॉकचे नेते म्हणता तुम्ही राणे साहेबांना? नाही, भारताच्या आज ते भारताचे मंत्री आहेत. मी जो काही बोललो होतो ते त्यांच्या शपथ घेण्याच्या पूर्वी बोललो होतो. पण ते खासदार होते. तुम्ही असं म्हणू शकत होतात की ते राज्यसभेचे खासदार आहेत, तुम्ही त्यांना जिल्हा परिषदेचे ब्लॉकचे अध्यक्ष करून टाकलं. हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे, त्यांच्यावर टीका करण्यासारखं आहे. नाही, टीका नाही आहे, वास्तविकता ती वास्तविकता आहे. अच्छा. आणि तसेही ते त्या एका जिल्ह्याचे नेते होते. ते मराठ्याचे नेते नव्हते आणि जनमानसाचे नेते नव्हते. ते कारकून होते. त्यांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांना एवढं मोठं केलं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काय दिलं? काँग्रेसनी पुनर्वसन केलं, त्याच्या बदल्यात काय दिलं? नारायण राणे यांचं उपद्रव मूल्यावर जर त्यांना देण्यात आलं असेल तर आता रविशंकर प्रसाद, जावडेकर आणि 12 मंत्र्याचं झालं, त्यांचं ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर होईल असं मला वाटते. मात्र आज जो सोशल इंजिनिअरिंग आणि ज्या
क्लासिक इंटेलेक्च्युअल लोकांना त्यांनी घेतलाय मोदीजींनी. तर मोदीजींना 2024 ची चिंता लागली आहे. आरोग्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि रवी प्रतापाशी असणारे तिन्ही मंत्रालय यांची जी वाटाघाट झाली त्याच्यामुळे देशाचं खूप नुकसान झालं. रस्त्यावर नाही कंगाल झाला. 3,56,000 कोटीचं कर्ज आणि 75,000 कोटीचे दावे. म्हणजे पूर्ण रस्ते विकले तरीही रोडकरींचं दिवाळं निघणार हे नक्की झालं. तर भारताचं दिवाळं काढल्यामुळे आज तर महाराष्ट्राचे जे उरले सुरले 1-2 आहे त्यांनाही काढायची वेळ होती. नक्की तुमचा रोग जो आहे तो मला समजतोय, पण फक्त जी देशासमोर संकट होती तीच राज्यासमोर होती. राज्यातल्या काही 12 बलुतेदारांना किंवा बाकीच्या लोकांना, व्यापाऱ्यांना, छोट्या दुकानदारांना, शेतकऱ्यांना फार काही मिळाली अशी अवस्था नाहीये. मी जातोय गजानन निमदेव यांच्याकडे. मला आवटे सर आणि चरणसिंग सप्रांकडे पण यायचंय. निमदेव सर, आता जसा उल्लेख केला किशोर तिवारींनी, ते म्हणतायत की ज्या पद्धतीनं उपद्रव मूल्य बघून फक्त तुम्ही हे मंत्रिपद राणेंना दिले का, असा एक उल्लेख केला त्याने. आणि निष्ठावंतांना, तुमच्या पक्षातल्या निष्ठावंतांना त्यांनी बाजूला ठेवले भाजपमधल्या आणि नव्यांना संधी दिली. हे सगळे चेहरे जे आहेत, एक कराड साहेब सोडता, हे सगळे बाहेरून आलेले आहेत. तर हे जे चित्र आहे महाराष्ट्राबद्दलचं दिसतंय ते असं का दिसतंय? ज्या चेहऱ्यांना संधी दिली त्या व्यक्तिमत्वांमध्ये जी गुणवत्ता आहे, जे कौशल्य आहे, त्यांची जी क्षमता आहे आणि काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे, त्यांच्याकडची जी शैक्षणिक पात्रता आहे आणि पक्षाची गरज लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी या सर्वांना संधी दिलेली आहे. नारायण राणे हे मराठा समाजाचे मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसच्या काळात ते मंत्रिमंडळातही मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय क्षमता आहे आणि नारायण राणे हा कोकण आणि मुंबईतला एक मोठा नेता आहे आणि या नेतृत्वाचा फायदा भारतीय जनता पार्टीला पुढल्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे होईल. आणि भारतीय जनता पार्टीने जर निवडणुकांवर डोळा ठेवून नारायण राणेंना संधी दिली असेल तर त्यात गैर काहीच नाही असं मला वाटतं. आणि बाकीच्या चेहऱ्यांबद्दल तुमचं काय मत आहे? डॉक्टर भारती पवार निवडणुकीआधी आले होते, कपिल पाटील निवडणुकीआधी आले होते. म्हणजे झालं असं की म्हणजे कराड साहेबांना, ते नुकतेच राज्यसभेचे खासदार बनलेत मला वाटतं रविकिरण सर, त्यांना संधी मिळाली, तिकडे प्रीतम मुंडे डोळे लावून बसल्या होत्या. तर निष्ठावंतांना आणि बराच काळ काम करणाऱ्यांना बाजूला सारलं गेलं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, निष्ठावंतांना डावलणं वगैरे असा काही प्रकार मला दिसत नाही. पक्षाची जी गरज आहे, पक्षाची गरज लक्षात घेऊन जर निर्णय घ्यावे लागत असतील तर त्यात काही चुकत आहे असं मला वाटत नाही. आणि ज्यांना आपण निष्ठावंत म्हणतो त्या निष्ठावंतांना सुद्धा, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना सुद्धा यापूर्वी बरंच काही भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे. त्यामुळे त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही आणि त्यांना डावललं गेलं असं म्हणण्याची ही गरज नाही. अच्छा, मी सप्रांकडे जाण्याआधी मला फक्त 1 मिनिट संजय आवटेंकडे जायचं. संजय आवटे सर, तुम्ही दोघांचंही ऐकलं, तरुण भारतचे संपादक आहेत गजानन निमदेव आणि किशोर तिवारींनाही ऐकलं. तर गजानन निमदेवांचं म्हणणं आहे की त्यांनी निष्ठा बघून नव्हे तर कार्यक्षमता, कौशल्य आणि धमक बघून मंत्रिपद दिलेली आहेत महाराष्ट्रामध्ये. ते सारी गोष्ट अशी आहे की जी कमेंट आहे त्यामुळे राणेंना त्यांची निवड का केली करण्यासाठी त्यांचं उत्तर किंवा त्यांची प्रतिक्रिया मला वाटतं पुरेशी. नारायण राणेच्या उपद्रव मोठ्या उल्लेख केला आणि नारायण राणेचं नेतृत्व जे आहे तेच फार महत्वाचं. मला एक असं दिसतं या सगळ्या की आपण जर विचार केला या सगळ्या 2 गोष्टी मला महत्वाच्या दिसतात. एक गोष्ट म्हणजे एकूण शिवसेनेचा विचार याच्यामध्ये सगळ्या चेहऱ्यांच्या अनुषंगाने नारायण राणेंचा विचार करताना शिवसेनेवर हल्ला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. दुसरं ते म्हणजे डॉक्टर कराड सुद्धा औरंगाबाद महानगरपालिका बनले तेव्हा औरंगाबादसाठी झालेली आहे. ठाण्यामध्ये कपिल पाटील आहे, शिवसेनेची ताकद आहे, ती कमी देणं सोपं होईल. डॉक्टर भारती पवारांचा विचार केला तर नाशिक हा शिवसेनेचा एकेका अधिक, त्यामुळे सगळीकडे साधारण येईल अशा प्रकारचा विचार केलेला आहे. हा पहिला आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की राणेंच्या आवटे सर, मी तुम्हाला थोडं थांबवतो. तुमच्या ऑडिओमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे. मी आमच्या टीमला सांगतो तो दुरुस्त करायला, पण तोवर मी रविकिरण सरांकडे जातो. रविकिरण सर, जो आवटे सरांना मी प्रश्न विचारला तोच प्रश्न आहे की कौशल्य बघून दिलंय का, याच्यामागे पण एक मोठी 2024 ची पण एक खेळी आहे आणि महाराष्ट्रातल्या जे सध्याचं स्थिती आहे राजकारणाची ती बघून या नावांची निवड केली गेलेली? नाही,
खरं सांगू का, विचार असा असतो राजकारणामध्ये, आपला प्रतिस्पर्धी कोण आहे, प्रतिस्पर्धी काय राजकीय चाल खेळणार आहे आणि आपण त्याला कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे, हा विचार राजकारणामध्ये आता प्रॅक्टिकल थिंकिंग आहे, हे व्यावहारिक कौशल्य आहे, विचार आहे हा, ते विचार करून त्यांनी ते केलेला आहे. आता आपण टीका म्हणजे भूमिका मांडताना म्हणतो की असे हे नवीन आलेले घेतले, जुन्यांना तुम्ही डावललं वगैरे, हे सगळं ठीक आहे, पण पक्षीय भूमिकेतनं जर बघितलं आपण की हे का केलं असावं, तर त्यांनी प्रॅक्टिकल थिंकिंग केलेलं आहे की आपल्याला पुढची लढाई कोणाशी लढायची आहे. तर महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे. या 3 पक्षांच्या सरकारमध्ये आपल्याला नेमकं कुठल्या मुद्द्यावर त्यांच्याशी लढायचं आहे हा त्यांनी विचार केला आणि त्यामध्ये त्यांना असं दिसलं की आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे, ओबीसीचा विषय अतिशय महत्वाचा आहे, हे अत्यंत ज्वलंत विषय पुढे येणार आहेत. शिवाय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि जी भाजप अतिशय त्वेषानं लढू इच्छितं, मग ती त्वेषानं लढताना काय खेळी खेळली पाहिजे. आज आपण मंत्रिमंडळाची चर्चा करतोय खरी, पण आपण एक दुसरा विषय दुर्लक्षित करतोय, ते म्हणजे कृपाशंकर सिंग यांना भाजपने सामील करून घेतलंय पक्षामध्ये. महापालिकेचे का घेतलं असेल? आज इतकी वर्ष कृपाशंकर सिंग राजकारणात आहेत पण त्यांना आजपर्यंत घेतलं नाही. आजच का घेतलं? साधा सरळ हिशेब आहे की उत्तर भारतीय मतदार जो आहे मुंबईमधला तो फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला चुचकारायचं असेल, त्याला आणखी जवळ करायचं असेल तर एक प्रॅक्टिकल थिंकिंग, व्यावहारिक विचार करून त्यांनी कृपाशंकरना घेतलं. नारायण राणेंना घेऊन त्यांनी अनेक उद्दिष्ट सफल करण्याचा प्रयत्न केलाय. मराठा चेहरा असेल, कोकणामध्ये पक्षाचं स्थान बळकट करणं असेल, शिवाय तुमचं शिवसेनेला उत्तर देणं असेल, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, आणि शिवाय नारायण राणे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांना मानणारा त्यांचा काही एक समर्थक वर्ग आहे. हे सगळे त्यांनी व्यावहारिक विचार केलेले आहेत. हे करून त्यांनी तो समावेश केलाय. आणि दुसरी गोष्ट, आपण कपिल पाटील आणि भारती पवारांचा विचार केला तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपलं स्थान बळकट करायचं आहे. भिवंडी सारखा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे कधीच नव्हता, तो कपिल पाटलांमुळे आला. आता ठीक आहे, ते 2 निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते, ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. भारती पवार ह्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचं तिकीट घेतलं, त्यांनी निवडून आल्या, त्याही पूर्वी राष्ट्रवादीत होत्या. व्यावहारिक विचार करून भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्यांचं समर्थन करणं हे ते क्रमप्राप्त आहे. त्यांनी व्यावहारिक निर्णय घेऊन हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. पुढच्या निवडणूक आहेत, मुंबई महापालिका आहे, त्याच्यानंतर जवळपास राज्यामधल्या 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्याच्यासोबत पुढच्या 2022 मध्ये जवळपास 7 राज्यांच्या निवडणूक आहेत. त्यामुळे प्रॅक्टिकल विचार या सगळ्यामध्ये दिसतो आहे. बाहेरच्या काही पक्षांना पण आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, दलित नेत्यांना आपल्यासोबत घेतलेला आहे, ओबीसी नेत्यांना घेतलेला आहे. पण ह्या सगळ्यामध्ये हे सगळं होत असताना, एवढे सगळे बदल अत्यंत पद्धतशीरपणे होत असताना काँग्रेस काय करते? कारण काँग्रेससाठी पुढच्या सगळ्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. मी चरणसिंग सप्रांकडे, सप्रा सर, तुम्ही या बदलांकडे कसं बघता आणि आता तुम्ही स्वतःला कुठे बघता या बदलांच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती? काँग्रेस कुठे सध्या? बघा, नरेंद्र मोदींनी जे काय बदल केलेला आहेत किंवा रिशफल केलेला आहे ते आता रवी किरण सर्व म्हणाले, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. पण जर तुम्ही पूर्ण हा रिशफल बघितलं कॅबिनेटचा, तर यामध्ये असं दिसतोय की कुठे ना कुठे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे किंवा डायव्हर्जनरी टॅक्टिक पण यामध्ये आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी आता जे काही केलं ते तुम्ही बघा, हर्षवर्धन जे स्वास्थ्य मंत्री होते त्यांची ऑक्सिजनच काढून घेतली त्यांनी. आता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट लागलेली आहे, डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी प्राधिकरण, ह्याचे अध्यक्ष कोण आहेत? स्वतः पंतप्रधान आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून जे निर्णय घेतात ते डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या अंतर्गत ते घेतात निर्णय. आता त्यामध्ये जेवढे निर्णय झाले, तो तालीच्या असू द्या, थालीच्या असू द्या, दिवे पेटवायचा निर्णय असू द्या किंवा लसींच्या संदर्भात निर्णय असू द्या, लसींची खरेदी, लसींच्या वितरण, जे निर्णय आहेत ते सर्व पंतप्रधानांनी स्वतः घेतले आहेत. पण राजीनामा घेतला कोणाचा? हर्षवर्धनचा राजीनामा घेतला. म्हणजे बलीच्या बकरा हर्षवर्धनला त्यांनी केलेला आहे. हो, 56 इंचच्या छातीवाल्यांनी स्वतः काहीतरी आपल्यावर अंगावर घ्यावं ना, हा एक महत्वाचा विषय. दुसरा, जर तुम्हाला परफॉर्मन्सवरच हा बदल करायचा होता तर तुम्ही पहिला राजीनामा घ्या पेट्रोलियम मिनिस्टरचा, प्रधानचा. आज पेट्रोल, डिझेल किंवा गॅस जी आहे, एलपीजी जी आहे, ती कुठे गेलेली आहे? 100 घातलेली आहे त्यांनी. आणि मग त्यानंतर तुम्हाला जर राजीनामा घ्यायचा आहे तर तुम्ही कृषी मंत्र्यांचा घ्या. 3 शेतकऱ्यांचे बिल आलेत, 7 महिन्यापासून शेतकरी रस्त्यावर आहेत.
काय घडलंय ते कृषी क्षेत्रात तुमच्या, तर कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या. तसंच तुम्ही राजनाथ सिंगचा राजीनामा घ्या, कारण चीन जे आहे तो अतिक्रमण करून आपल्या भागात बसलेला आहे. आपला हा जो टेररिझम आहे तो जम्मू काश्मीर मध्ये वाढलेला आहे, अतिरेक्यांचे हल्ले वाढलेले आहेत त्या ठिकाणी. मग राजीनामा तुम्हाला घ्यायचा आहे तर अर्थमंत्र्यांचा घ्या. हो, अर्थव्यवस्था भारताची कुठे गेलेली आहे? आज अर्थव्यवस्थाचा वाटोळा झालेला आहे. तुमची जी जीडीपी आहे ती -8 पर्यंत आलेली आहे. तुमचा जो एनपी आहे तो 25 लाख कोटीच्या वर गेलेला आहे. आणि तुमचे बँकेचे फ्रॉड जे आहेत, बँकेचे फ्रॉड 6 लाख कोटीच्या वर गेलेले आहेत. आणि हे तुम्हाला असं वाटतं की KRA बघून केलेलं नाहीये, तर हे एका मोठ्या काय त्यांच्या राजकीय खेळी आहेत असं म्हणणं आहे. चरणसिंग सप्रा तुमचं बरोबर आहे ना? एक मिनिट, मी मला कंप्लीट करू द्या. नाही, जे राज्यमंत्री आहेत, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, त्यांना प्रमोशन दिली त्यांनी. कशासाठी प्रमोशन दिली? हो, तुम्ही वाटोळा केलाय पूर्ण अर्थव्यवस्थाचा आणि तुम्ही अनुराग ठाकूरला प्रमोट करतात. म्हणजे काय झालेलं आहे की कठपुतली फक्त बदलून काय होणार नाही, कठपुतल्या नाचवणारा तर तोच आहे. कठपुतल्या नाचवणारा बदल होईल तर देशामध्ये काहीतरी सुधार होईल. नाही, प्रश्न मूळ मी तुम्हाला असं विचारला होता की या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस काय बघते, कसं बघतंय या सगळ्याकडे. तुम्ही त्याचं उत्तर दिलं नाहीत, पण तुम्ही म्हटलात की ठीक आहे, मी कठपुतल्या नाचवलेल्यांना बदलायला पाहिजे. मला खरं तर हे सगळे प्रश्न घेऊन जायचं आहे. निमदेव सर आहेत आणि संजय आवटे सरांचा मुद्दा पूर्ण करायचा राहिला होता. पण आवटे सर, थोडक्यात ब्रेक घेण्यापूर्वी मला असं विचारायचं की हे जे आरोप आता सप्रांनी केलेले आहेत की KRA नाही, KRA बघितलेलं नाहीये, म्हणजे KRA सेट केला होता पण KRA बघितलेलं नाहीये, कारण KRA ज्यांनी पूर्ण केलेलं नाही असे पण काही लोक आहेत की ज्यांना त्यांनी सोबत ठेवलेलं आहे, पण बाकीच्यांना काढलेलं आहे. त्याच्यामध्ये रविशंकर प्रसाद आहेत, प्रकाश जावडेकर आहेत, हर्षवर्धन आहेत, थावरचंद गेहलोत आहेत, संतोष गंगवार आहेत, सदानंद गौडा आहेत, रमेश पोखरियाल आहेत. म्हणजे काही चेहरे असे आहेत जे कुठल्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये नव्हते, मात्र त्यांना दूर केलेलं आहे. तर हे नेमकं काय आहे? अभिजित, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळामध्ये 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली तर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की मी मिनिमम गव्हर्नन्सवर विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे त्यांना जम्बो मंत्रिमंडळ मी कधीच करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तर म्हणजे 83 मंत्री ते घेऊ शकत होते, पण तेवढी मर्यादा त्यांनी कधीच घातली नाही. आता मात्र पहिल्यांदाच मंत्री 81 मंत्री झालेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की आता त्यांना जम्बो मंत्रिमंडळाकडे जावं लागलेलं आहे. हे जम्बो मंत्रिमंडळाकडे जाताना त्यांनी ज्या मंत्र्यांना काढून टाकलेलं आहे, ज्या मंत्र्यांची खाती बदलली, प्रमोट केलं वगैरे, ही सगळी नावं वाचल्यानंतरच कळलं अनेक जण की हे मंत्री होते. मुळामध्ये गंमत अशी आहे की आता हे सगळं करण्यामागे कुठलाही KRA, कुठलाही परफॉर्मन्सचा विचार अजिबात नाहीये. सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये भाजपची आणि मोदी सरकारची प्रतिमा कमालीची डागाळलेली आहे. प्रामुख्याने बंगालची निवडणूक, तिथला पराभव, मानहानिकारक पराभव हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की कोरोनाचं जे काही कोरोना ज्या प्रकारे हाताळला गेला त्यामुळे प्रतिमा कमालीची डागाळलेली आहे आणि त्यामुळे हा डॅमेज कंट्रोल हा जो आहे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. पुढचा भाग जो आहे तो म्हणजे 7 राज्याच्या निवडणुकांचा उल्लेख तुम्ही केला, त्या निवडणुका आहेतच आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नसताना सुद्धा 4 नवे चेहरे देणं, याचा अर्थ महाराष्ट्र हा मोदींचा एकूण पुढचा अजेंडा आहे. बरोबर. किंवा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या अनुषंगाने एवढा विचार करणं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ठीक आहे, गुजरातमध्ये ठीक आहे, बाकीच्या राज्यांमध्ये ठीक आहे, पण पंजाबमध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या पद्धतीने विचार केला गेलेला आहे आणि मी मगाशी सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये विचार करताना प्रामुख्यानं शिवसेनेला नजरेसमोर ठेवून हे सगळे बदल केले गेलेले आहेत. बरोबर. तुम्ही 4ही मंत्री जर बघितले तर त्यामध्ये शिवसेना हा समान घटक आहे की जिथे शिवसेनेला काहीतरी अडचण होईल शिवसेनेवर हल्ला चढवणं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आता शिवसेनेसोबतचं नातं फिक्स झालेलं आहे, त्यांना काय करायचं, शत्रू नंबर 1 शिवसेना. अगदी. तर त्यामुळे शत्रू नंबर 1 आहे की त्याला आणखी जवळ घ्यायचं आहे, कारण काही असेल तर एकूण शिवसेनेच्या संदर्भामध्ये हे सगळे निर्णय घेतले गेलेले आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे शिवसेनेचे शत्रुत्व थेटपणे करणं हाही मुद्दा असू शकतो आणि शिवसेनेला भीती दाखवून भयभीत करून शिवसेनेला आपल्या सोबत घेणं हाही मुद्दा असू शकतो. नक्कीच. पण एकूणच केंद्रबिंदू शिवसेना आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे हा परफॉर्मन्सचा मुद्दाच नाहीये, हा सगळा मुद्दा हा व्यावहारिक आहे, राजकारणाचा आहे, निवडणुकांच्या राजकारणाचा आहे आणि डॅमेज कंट्रोलचा आहे. या सगळ्या संदर्भात त्यांनी हा विचार केलेला आहे. याचा कितपत फायदा होईल आणि तोटा होईल आपण नंतर बघूया, तर मुळामध्ये त्यांचा हेतू हा आहे. नक्कीच. पण राजकारणात व्यवहारी असणं ही काही फार चुकीची गोष्ट नाहीये. त्यांनी व्यवहारीपणा बघितलेला आहे राजकारणामध्ये. पण दुसरी बाजू जी मांडण्यात आलेली आहे की मेकओव्हर, आपल्या विषय चर्चेचा तो आहे की चेहरे बदल
बदल आहे, मेकओव्हर होईल का? ज्या पद्धतीनं गंगेमध्ये प्रेते दिसल्यानंतर कोविडची सिच्युएशन हाताळण्यामध्ये आपल्याला आलेलं अपयश असेल, त्या सगळ्यानंतर भारताची वैश्विक पातळीवर जी इमेज तयार झालेली आहे ती इमेज बदलण्यात मोदींना यश येणार आहे का? आपलं जे अर्थचक्र बिघडलेलं आहे ते अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी त्यांना या सगळ्या लोकांचा फायदा होणार आहे का? आणि जे बाजूला काढले त्यांचा नेमका दोष काय होता, या सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पुढे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. माझा विश्वास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपले चेहरे बदललेले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळातले, मेकओव्हर होणार का, इमेज बदलणार का, हा खरा प्रश्न आहे. आणि ब्रेकपूर्वी आपण जाता चर्चा केली होती की खरं तर ज्या मुद्द्यांवरून सरकार अडचणीत आलं त्या मुद्द्यांचे निर्णय घेण्याची जी जबाबदारी होती ती मोदींकडे होती. आणि मग त्यांनी बाकीच्या चेहऱ्यांना बदललं आणि त्या स्वतः मात्र ते तिथेच आहे, तर त्याने काही फारसा फरक पडणार नाही असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. आपण गजानन निमदेव यांच्याकडे जाऊयात. निमदेव सर, तालिबी लीडर को और गालिबी लीडर को असं तत्व जे आहे ते एकदा मला वाटतं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की जर बिहार इलेक्शनच्या वेळेला जर टाळ्या जर लीडर घेतो तर त्याच्या अपयशाचं खापर पण त्यांनी स्वतः त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ह्या ज्या मुद्द्यांचा उल्लेख मगाशी चरणसिंग सप्रा यांनी केला, तर त्याच्यामधून त्यांना असं म्हणायचं स्पष्टपणे की हे सगळं अपयश जे आहे ते मोदींचं आहे. त्यांनी लिटरली हे अपयश जे आहे ते त्यांच्या पदरात टाकलं मंत्र्यांच्या, आणि ते नामानिराळे राहिलेले आहेत. आणि स्वतःच्या मेकओव्हरचा तो प्रयत्न आहे, ना की सरकारच्या मेकओव्हरचा प्रयत्न आहे. नाही, मला असं अजिबात वाटत नाही. नरेंद्र मोदी हे गेले 2014 पासून अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात देशाचा मोठ्या प्रमाणात विकास झालाय. एक कालबद्ध विकास कार्यक्रम राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि सरकारची प्रक्रिया गतिमान करण्याची त्यांची योजना आहे. गेल्या 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल तुमचं असंच मत आहे का? कोरोनाच्या अचानक आलेलं संकट आहे, अचानक रुग्णसंख्या वाढली. एकट्या सरकारची जबाबदारी नसते, नागरिकांची सुद्धा जबाबदारी असते. नागरिकांनी सुद्धा शिस्त बाळगणं आवश्यक आहे, कोरोनाच्या संदर्भातले नियम पाळणं आवश्यक आहे. निमदेव सर, पण नागरिकांनी शिस्त बाळगणं अपेक्षित आहे हे मी समजू शकतो, मात्र म्हणजे बेड्स पुरवणं ही काही नागरिकांची जबाबदारी नाही, त्याची सुसज्जता सरकारने ठेवायला हवी होती. ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवणं सरकारची जबाबदारी आहे. मग त्या एम्फिटेरेसन बी असेल किंवा मग रेमडेसिवीर असेल ही पुरवण्याची जबाबदारी सरकारची होती. गेल्या काही काळामध्ये जो उद्योग धंदा बंद पडला, लोकांच्या हातात पैसा नाही राहिला, त्यांना पैसा देण्याची, त्यांच्या हातात कॅश खेळती राहील हेच देण्याची जबाबदारी सरकारची होती. म्हणजे सगळी जबाबदारी जरी सरकारची नसली, सरकारची पण काहीतरी जबाबदारी आहे. निश्चितपणे सरकारची जबाबदारी आहेच, परंतु कोरोनाचं संकट हे अचानक उद्भवलं आणि पहिली लाट ओसरल्यानंतर जी ढिलाई दिली गेली त्या ढिलाईचा जनतेकडून दुरुपयोग झाला आणि अचानक रुग्णसंख्या बंगालमध्ये इलेक्शन घेतल्यानंतर तिथे ज्या नेत्यांनी सभा घेतल्या त्यांनी दुरुपयोग केला नाही. त्या सर्वपक्षीय नेत्यांचा मी उल्लेख करतो याच्यामध्ये, मी फक्त मोदींचं नाव झालं ना. तो बंगालमध्ये ज्या प्रमाणात सभांना गर्दी झाली ती व्हायला नको होती, ती चूकच झालेली आहे. ती सर्वच राजकीय पक्षांनी केलेली चूक आहे. त्यात भारतीय जनता पार्टी सुद्धा आली. मी कोणाचीही बाजू घेत नाही आणि मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी बसलेलो नाही. परंतु ज्या पद्धतीने मोदी सरकारने काम केलेलं आहे ते निश्चितपणे आता कुठेतरी सरकार कमी पडलं असेल. कमी पडलं याचा अर्थ ते पूर्णपणे अपयशी झालं असं म्हणता येणार नाही. जनता आणि सरकार यांनी एकमेकांच्या हातात हात घालून जर काम केलं असतं तर कदाचित जे नुकसान झालं ते टाळता आलं असतं. पण तुम्हाला असं का वाटतंय निमदेव सर की हे जे नुकसान झालेलं आहे ते टाळण्यासाठी किंवा त्याच्यावरती एक उपाय रेमेडी काढण्यासाठी हे जे बाहेरून आणलेले जे चेहरे आहेत तेच जास्त कामाला येतील? आपल्या पक्षामध्ये वर्षानुवर्षे 40-50 वर्ष काम करणारे जे चेहरे आहेत त्यांचं आपल्याला ग्रूमिंग करता येणार नाही असं का वाटलं? महाराष्ट्रातले चेहरे बघून तर सेम तसंच वाटतंय. कोरोनाचा विषय वेगळा आहे आणि सरकारच्या कामाला गती देण्याचा विषय वेगळा आहे. सरकारकडे आता 3 वर्ष, दुसऱ्या टर्म मधली 3 वर्ष राहिलेली आणि या 3 वर्षात विकासाचा कालबद्ध कार्यक्रम झपाट्याने राबवायचा आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, देशाला एका विशिष्ट उंचीवर न्यायचं आहे, प्रशासन भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे, अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि जनतेला न्याय पण द्यायचा आहे. तर या सर्व प्रक्रियेला गती देण्यासाठी जर चेहरे बदलावे लागत असतील तर ते बदलणं हे गरजेचं होतं आणि बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या नैसर्गिक प्रक्रियेचा अंमल जर पंतप्रधान मोदी करत असतील, त्यांनी केला असेल तर त्यात गैर काही नाही. चरणसिंग सर, काय गैर आहे? ते म्हणतात की आम्ही जर काही गोष्टी चेंज करण्यासाठी किंवा काही गोष्टी पुढे नेण्यासाठी आम्ही काही बदल करत असतो. काय गैर आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे?
नाही, मगाशी गजानन निमदेव हे म्हणाले, त्यांनी पंतप्रधानाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना आठवण करू इच्छितो की हे पंतप्रधानच होते ज्यांनी पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं की करोनाची जी लढाई आहे ती आम्ही जिंकलेली आहे. हे पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं होतं. त्यांचे सर्व मंत्री बाहेर निघून गेले होते, ते पत्रकार परिषद घेत होते की कोरोना संपला म्हणून, आणि म्हणून हा सर्व निष्काळजीपणा झाला. आणि ज्या काळात जी लसी आपल्याला पाहिजे होती ते 6.5 कोटी लसी यांनी परदेशात पाठवली, तेव्हा तो लसी जर भारतात राहिली असली तर लोकांना ते लसीकरणाचा लाभ मिळाला असता. असे अनेक आहेत. म्हणजे लसींच्या विषयात जर बोलायला लागले तर पूर्ण 30 मिनिटं त्यामध्ये जाणार आहेत. ही जी लसींची पॉलिसी होती ते अगदी चुकीची पॉलिसी होती या शासनाची, आणि त्यामुळे देशात हा पूर्ण कोविडच्या काळात, कोरोनाच्या काळात देशाच्या आणि लोकांचा वाटोळा झालेला आहे. तुम्ही खरं म्हणाले की ऑक्सिजन नव्हती, बेड नव्हते, रेमडेसिवीर नव्हती, आणि कोण म्हणजे ते बोट कुठे दाखवायचे? पंतप्रधानाच दाखवायला लागेल ना, कारण सगळं नियंत्रण त्यांच्याकडे होता. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जे प्राधिकरण आहे त्यांचे अध्यक्ष पंतप्रधान होते. तर तुम्ही असं कसं सांगू शकता? क्लीन चिट तुम्ही देऊ शकत नाही पंतप्रधानांना. हा प्रश्न निमदेव यांना विचारतोय मी. हाच प्रश्न घेऊन मी निमदेव यांच्याकडे जातोय. पण राज्यामध्ये बेड सुसज्ज करण्याची जबाबदारी तुमच्या सरकारची पण होती, ते पण इथं झालेलं नव्हतं दुसऱ्या लाटेच्या आधी. निमदेव सर, महाराष्ट्र कोरोनाची राजधानी ठरलेला आहे. देशात जे 4 लाखावर मृत्यू झाले त्यात 1,21,000 मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत, आणि देशात जे कोरोनाचे रुग्ण निघाले त्याच्या 20% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात निघालेले आहेत. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं, आणि महाराष्ट्र सरकारचं वर्तन आपण गेल्या काही महिन्यातलं पाहिलं असेल तर सातत्याने केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. याचा विसर सप्राजींना पडला आहे का? उत्तर देऊ का? सप्राजींनी आधी राज्य सरकार, नाही, मी याचं उत्तर देऊ इच्छितो. बोला बोला बोला. द्या बोला सप्रासाहेब, बोला. नाही, तुम्ही म्हणतात की 20% जे आहे ते महाराष्ट्रात झाले, तर बाकी जे 80%ची जबाबदारी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी घेणार का? हा पण बोला ना. महाराष्ट्राला जी मदत करायची होती, जी लसी का कमी दिली? तुम्ही गुजरातला 16 लाख लसी दिल्या, तेव्हा महाराष्ट्राला फक्त 7.1 लाख लसी मिळाल्या. तर हा जी तफावत होती देशात आघाडीवर आहे, तर महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर डिस्क्रिमिनेशन केलेली आहे लसीच्या वितरणमध्येही, म्हणून महाराष्ट्रात असे रिझल्ट आलेले आहेत. नाही, हा देशात सर्वाधिक आघाडीवर असलेलं राज्य लसीकरणात महाराष्ट्र आहे, आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने महाराष्ट्राला लसीच्या मात्रा सर्वाधिक उपलब्ध करून दिल्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. त्याचं श्रेय महाराष्ट्र सरकार घेऊ शकत नाही. मोदींनी प्रयत्न केल्यामुळेच आज महाराष्ट्रात जास्त दिल्या तर काय मेहरबानी नाही केली क्या? मोदींनी मेहरबानी कुठे केली म्हणतात? दुसरीकडे म्हणतात की गुजरातला दिलं, गुजरात आहेत त्यांच्या स्वतःच्या खिशामधून नाही दिले, काय मेहरबानी नाही केली? टॅक्स पेअरचे पैसे कोण नाकारताय? ते महाराष्ट्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात लसी दिली आहे. कुठेही मेहरबानी वगैरे म्हणतोय की गुजरातला 16 लाख लसी देता आणि महाराष्ट्राला द्यायच्या वेळी 7 लाख, मला त्याच्यापेक्षा जास्त दिलाय ना. तर हा जो वाद आहे लसींवरून आणि लसीकरणावरून आणि कोरोनावरून जो वाद आहे महाराष्ट्राचा, तो न संपणारा वाद आहे. त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सतत याबाबत म्हणजे त्यांची काय खडाखडी होत राहिलेली आहे. किशोर तिवारींना या संदर्भात बोलत होते. किशोर तिवारीजी, हा पुष्कळ वेळानंतर बोलून दिलं अभिजित करंडे. एक गोष्ट सांगतो, आज जर शपथविधी तू बघितली तर परिवारातले जे लोक होते, म्हणजे भाजपचे पूर्णकालीन संघटन मंत्री किंवा संघातून आलेले जेवढे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते, यांचे चेहरे असं वाटत होतं की ते दिलीप कुमार यांच्या शोक सभेत आले आहे. मात्र तुम्ही बघा की 43 पैकी 43 लोक हे संघाशी संबंधित नाहीये, आणि मोदीजींनी हा मेकओव्हर केला आहे. त्यात शिक्षणाला पात्रता दिली आहे, जातीचं समीकरण मिळवलं आहे. तर मूळ मुद्दा इकडे तिकडे भटकत आहे. त्याच्यावर न भटकता मेक ओव्हर, मला असं वाटतो की नया लोकांना जास्त दिलं तर ते लोक काम करतील. दुसरा मुद्दा होता की जावडेकर झाले, आपले रविशंकर झाले, किंवा संतोष गंगवार झाले, किंवा पोखरियाल झाले. बघा, या सगळ्या याच्यात हर्षवर्धन झाले, यांच्या कामामध्ये मोदीच्या
सरकारचं डॅमेज झाला आणि ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही 43 लोकांना बदलण्याची एक्झरसाइज होती. मी चरणसिंग साफरा सारखा असं बोलणार नाही की मुख्यमंत्री आपला पंतप्रधान जबाबदार आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. कधी पंतप्रधान राजीनामा देत नाही. पंतप्रधानाला 2024 पर्यंत मॅन्डेट आहे. मात्र संजय आवटे म्हणाले की शिवसेनेला जवळ करण्यासाठी किंवा दबाव टाकण्यासाठी महाराष्ट्राचे शिवसेनेचं प्राबल्य असणाऱ्या भागातले 3 मंत्री घेतले आणि तर राणे काँग्रेसमधून आलेले आहे, कपिल पाटील आमचाच आहे, कराड साहेब आमचेच आहे आणि एटी पवारांची कन्याही आमची आहे. तर आता समजून घ्या की यांच्या घरचे जे लोक होते त्यांचा काही उपयोग झाला नाही. मात्र शिवसेनेने संघटनात्मक आव्हान स्वीकारायला पाहिजे. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच्यानंतर म्हणजे मोठ्या मुंबईच्या आजूबाजूच्या 5 महानगरपालिकेच्या निवडणुका मला असं वाटते की भाजप प्रतिष्ठेची करणार आहे. मात्र ज्या रीतीने उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उजवळत आहे, मला वाटते त्यांना 2014 मध्ये लहान भाऊ करत नरेंद्र मोदी, अमित शहा मातोश्रीवर पाय टेकतील. ठीक आहे. मला एका मिनिटासाठी खरं तर आवटे सरांकडे जायचं, पण त्याआधी मी निमदेव सरांची एक प्रतिक्रिया घेतो. निमदेव सर, की तुमच्याकडे नेते नव्हते त्यामुळे तुम्हाला बाहेरचे आणावे लागले. आता हा जो वाद आहे तो उद्यापासून वाढत जाणार आहे. म्हणजे अशी जर भावना क्रिएट केली गेली आणि जसं आता तिवारी सर म्हणतात की तिथं जे नेते आलेले होते ज्यांना ड्रॉप केलं गेलं त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता असेल तर याचा परिणाम सुद्धा भविष्यात होऊ शकतो. जे कधीच संघात गेले नाही त्यांना संघ कधीही कळणार नाही. संघात गेल्याशिवाय संघ कळत नाही. त्यामुळे तिथे बसलेल्यांचे चेहरे कसे होते आणि त्यांच्या मनात काय भाव होते, त्यांच्या मनात काय विचार चालले होते हे या लोकांना कळू शकणार नाही. तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही सांगा काय भाव होते त्यांच्या मनात, काय भावना होत्या. रविशंकर प्रसाद असतील किंवा जावडेकर असतील, त्यांच्यात समाधानाचे भाव होते, पक्षाचा किंवा संघटनेचा जो समाधानाचे भाव होते संघटनेचा जो आदेश असतो. मी त्यांनाही संधी मिळाली आहे, भरपूर संधी दिलेली आहे. नाही मला बोलू द्या ना, बोला प्रश्न विचारलाय, मला बोलू द्या. 1974 पासून मी प्रकाश जावडेकरचा मित्र आहे. 77 मध्ये आम्ही सोबत राहिलो. तुमच्या संघाचं न ऐकता ही यादी आली आहे हे पहिले कबूल करा. तुम्ही कबूल करणारा कोण आहे? सारखे बोलता, भाजपच्या प्रवक्त्यासारखे नाही बोलायचं. तुम्ही चपराशी बोलत होते तेव्हा भाजपाचे प्रवक्ता वाटत होते. तिवारी सर त्यांना बोलू द्या ना. तिवारी सर त्यांचं उत्तर घेऊया. प्रवक्त्यासारखा बोलत नाही. प्रश्न मला विचारलेला आहे, मला बोलू द्या. बोला. मी जे सांगितलं आहे की संघात जे लोक कधीही संघात गेले नाही त्यांना संघ आयुष्यभर कळणार नाही. संघातले जे संस्कार आहेत, वरिष्ठांचा किंवा पक्षाचा किंवा संघटनेचा जो आदेश असतो तो शिरसावंद्य मानून पुढे जे काम मिळणार आहे, पुढे जी जबाबदारी मिळणार आहे ती पार पाडायची असते. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्यांना आज मंत्रिमंडळातून वगळलेलं आहे त्यांची मानसिक तयारी निश्चितपणे असणार. जावडेकरांना गेले 7 वर्ष संधी मिळालेली आहे. जावडेकरांना पक्षात सुद्धा विविध पदं मिळालेली आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा नाराज होण्याचं किंवा वेगळ्या भावना ठेवण्याचं काही कारण नाही आहे. रविशंकर प्रसाद यांना सुद्धा अटलजींच्याही मंत्रिमंडळात संधी मिळाली होती, मोदींच्याही मंत्रिमंडळात ते गेली 7 वर्ष आहेत. त्यामुळे आणि बदल, मी मगाशी म्हणालो की बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही लोकांना वगळावं लागणार, काही नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार. तेच मोदींनी केलं आहे. पण ते जे मगाशी जो कोरोनाबद्दलचं खापर फोडलं त्याच्यानंतर अनेकदा अशी भावना व्यक्त केली गेली की आता गडकरींना पीएम करा, ते खूप कार्यक्षम आहेत. अगदी तिवारींनी सुद्धा हीच मागणी केली होती. किशोर तिवारी बरोबर आहे, आपण मागणी केली होती नाही? नाही, नितीन गडकरीवर खूप अन्याय झाला. गुजरातचं राजकारण आम्हाला खूप भोवलं, दिल्लीचंही भोवलं. नितीन गडकरीवर न्याय होईलच एक दिवस, परंतु आज होत नाहीये याचं दुःख मला आजही होतं. नाही, हा जो मुद्दा होता मगाशी, मी निमदेव सर तुमच्याकडे येतोय की जो मुद्दा म्हणतोय की ताली नेता को तो गालिबी नेता को, तर ह्या अपयशाचं खापर मोदी म्हणजे जबाबदारी काय घेत नाही हा प्रश्न विचारला जातोय. निमदेव सर, कोणता प्रश्न विचारला जातो? की जबाबदारी का घेतली जात नाहीये या कोरोनाच्या काळामध्ये, अर्थव्यवस्था आणि लसीकरण आणि इतर ज्या गोष्टींमध्ये अपयश आलं त्याची?
जबाबदारी घेतली जाताना प्रयत्न केले जात आहे, लसीकरणाला वेग दिला जात आहे आणि लस तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागते, कच्चा माल लागतो, तो आपल्याला परदेशातून मागवावा लागतो. तो माल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लसीचं उत्पादन वाढू शकत नाही. आणि भारताने लसीकरणाच्या बाबतीत जी आघाडी घेतली ती अनेक देशांच्या डोळ्यात खुपलेली आहे. भारताला जे श्रेय मिळत आहे ते श्रेय त्यांना मान्य नाही आणि रॉ मटेरियल देताना ते आखडता हात घेतात आहे. त्यामुळे अडथळे येतात लसीच्या उत्पादनात. ठीक आहे. मुद्दा असा आहे की महाराष्ट्र आणि एकूण देशाचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून 2024 निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळे फेरबदल केले गेलेले आहेत. नव्यांना स्वीकारलेलं आहे, ज्यांना उपरे म्हटलं जातं त्यांना मंत्रिपद देऊन त्यांना सुद्धा आपलेपणा जो आहे तो त्यांच्यामध्ये मुरावा यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. आणि सर्वसमावेशकता ही जी आहे ती दिसावी याचाही प्रयत्न आहे. युवांना संधी आहे, ओबीसी आणि दलित नेत्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे एक मोठ बांधण्याचा, सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न आहे. आणि हे सोशल इंजिनिअरिंग 2022ला खरं 2024ला यशस्वी ठरवणार का मोदींना, याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. एक छोटासा ब्रेक घेऊयात. मी येणार आहे ब्रेकवरून आल्यानंतर मला आवटे सर आणि रविकिरण देशमुख यांच्याकडे यायचं. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पुढे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. चेहरे बदललेले आहेत मोदींच्या मंत्रिमंडळातले. मेकओव्हर होणार का सरकारचा, इमेज सुधारणार का, हा प्रश्न आहे. आणि आता एक मोठी बातमी येते आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिलं खातं जे आहे, ज्या खात्यावरून सर्वात जास्त रोष होता, त्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ते गुजरातच्या मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ते नवे केंद्रीय आरोग्य मंत्री असतील. आपल्याकडे झालेले जे मिसमॅनेजमेंट होतं कोरोनाचं त्याच्यावरून त्यांच्यावरती बरीच टीका झालेली होती. हर्षवर्धन यांच्यावरती, त्यांच्यावरती नाराजी होती अनेक राज्यांनी व्यक्त केलेली. किंबहुना रामदेव बाबांच्या कोरोनाचा प्रचार केल्यामुळं सुद्धा ते वादात अडकलेले होते. त्यामुळे मनसुख मांडवीय जे गुजरातमधून येतात, नरेंद्र मोदींचे विश्वासू मानले जातात, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मनसुख मांडवीय यांना आहे. त्या मनसुख मांडवीय यांच्यावरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नव्यानं जे अमित शहा यांच्याकडे सहकार खातं सोपवलेलं आहे, ज्या कृषी खात्यातून वेगळं करून जे सहकार खातं नवं तयार केलेलं आहे, सहकार मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेली आहे. प्रशांत कदम आपल्यासोबत आहे. प्रशांत, खर तर हे नवीनच खातं केंद्र सरकारनं तयार केलेलं आहे आणि या खात्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे जाईल याची खूप उत्सुकता होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही देशातली राज्य आहेत की ज्या ठिकाणी सहकार खूप प्रभावी आहे, प्रबळ आहे आणि त्या अनुषंगानं इथल्या कुठल्या नेत्याकडे जाईल का अशी एक शक्यता होती. मात्र हे अत्यंत महत्वाचं खातं जे आहे ते अमित शहा यांच्याकडेच राहिलेलं आहे आणि त्याला एक दोन कारणं असावीत. कारण सहकाराच्या माध्यमातूनच काही पक्षांनी, विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला तर काँग्रेसनी आपली पाळंमुळं जी आहेत ती खोलवरती रुजवलेली आहेत आणि याचा मुकाबला करायचा असेल तर तितकाच ताकदीचा आणि तशा पद्धतीनं कठोर निर्णय घेणारा माणूस त्या खात्यामध्ये असावा आणि या अनुषंगानं हे महत्वाचं खातं जे आहे ते अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची मूव आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्येच नव्हे तर अजून काही राज्यांमध्ये सहकार खातं खूप मोठ्या प्रमाणात सहकाराच्या माध्यमातून लोक त्याच्याशी जोडली गेलेली आहेत. महाराष्ट्रातली साखर कारखाने असतील किंवा बँका असतील यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये लोक त्या माध्यमातून राजकारण करताना दिसतात. त्यामुळे या दोन खात्यांची जबाबदारी जी आहे ती महत्त्वाच्या व्यक्तींकडे देण्यात नरेंद्र मोदी यांनी आपली हातोटी याची पहिल्याच झटक्यात दाखवून दिलेली आहे. आपली चर्चा चालू होती की हे जे बदललेले चेहरे आहेत तर हे बदललेले चेहरे मेकओव्हर करणार का. 2024ला जो अश्वमेध 2014 आणि 19ला घोडदौड करत होतो अश्वमेध विजयाचा, तोच अश्वमेध कायम ठेवण्यासाठी ही लोक, हे जे नवीन चेहरे आहेत ते मोदींना मदत करणार का. आपल्यासोबत संजय आवटे आहेत. आवटे सर, आता व्यवहार्य राजकारण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलून झालेल्या, तुम्ही सुद्धा याचा अर्थ डिकोड करण्याचा प्रयत्न केला, पण 2024 ते चॅलेंज या नव्या टीम सकट मोदी सर करू पाहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नवीन फळी सुद्धा तयार करण्याचा एक प्रयत्न आहे या सगळ्याच्या माध्यमातून. अभि ते लक्षात घ्या, मुळामध्ये तुम्ही जे म्हणताय की हे मेकओव्हर आहे का, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मेकओव्हर तेव्हा असतो जेव्हा चेहरा बदलतो. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदींनी जी सवय देशाला लावलेली आहे त्याचाच फटका त्यांना बसणार आहे. कारण मंत्रिमंडळाचा चेहरा स्वतः नरेंद्र मोदी आहे. जेव्हा एक टेलिफोनवरती तुम्ही सरकार चालवता, सत्ता चालवता, तेव्हा मंत्रिमंडळाचे चेहरे केवळ बदलल्यामुळे काही फरक पडत नाही, कारण त्याचा चेहरा तुम्हीच आहात आणि तशी सोय तुम्हीच केलेली असते. तेव्हा आता मात्र ते त्यांना गैरसोयीचं आहे. आत्ताचा हा सगळा जो बदल आहे त्या बदलामध्ये मेक ओव्हर नाही, बाकी काहीच नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं इब्रत वाचवण्याचा आणि अपरिहार्यता म्हणून त्यांना हे जम्बो मंत्रिमंडळ, मी मगाशी म्हटलं की गव्हर्नमेंट याच्याबद्दल बोलणार आहे. आता मात्र त्यांना जम्बो मंत्रिमंडळ करावं लागतं आहे. पण हे करत असताना त्यांनी ज्या प्रकारच्या निवडी केलेल्या आहेत, तर तुम्ही जर बघितलं की आरोग्यमंत्री सुद्धा, समजा आरोग्यमंत्री अपेक्षित करतात ठीक आहे,
पण आरोग्यमंत्री सुद्धा बदलायचं असेल तर मेरिट बघून बदललं पाहिजे ना. तुमची जवळ एक निष्ठा हा काही मुद्दाच नसतो इथे. पण याच्यामध्ये त्यामुळे जे चेहरे आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामधून सुद्धा जे चेहरे आहेत ते चेहरे त्या मेकओव्हरसाठी किंवा एकूण 2024च्या मॅरेथॉनसाठी त्या सगळ्यासाठी किती उपयोगी पडतील मला असं दिसतं एकूण याच्यामध्ये की नारायण राणे आहेत, कपिल पाटील आहेत, भारती पवार आहेत, या सगळ्यांचा विचार आपण जर केला, कराड आहेत, या सगळ्यांचा विचार जर आपण केला, त्यांची एकूण त्यांचा मास बेस बघितला, त्यांची लोकप्रियता बघितली तर या सगळ्यांचा कितपत उपयोग होईल मोदींना किंवा एकूणच भाजपला हाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे जरी त्यांनी कितीही विचार केलेला असला किंवा पर्यायाचा आहे आता आपल्याला बदल करायचे आहेत आणि पुढची निवडणूक जिंकण्यासाठी काही समीकरणांची आवश्यकता आहे की जुळवाजुळव करायची आहे पण ती जुळवाजुळव करण्यासाठी मुळामध्ये त्यांच्याकडे त्यांचे नेते नाहीच हे तर स्पष्टच आहे. म्हणजे भाजप मध्ये असणारे नेते पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला एक उल्लेख तुम्हाला सर करून द्यायचा आहे आवटे सर, तो म्हणजे की युवा चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, दलित चेहऱ्यांना संधी दिली आहे, ओबीसी मोठ्या प्रमाणात जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते जे 2014ला खरं तर त्यांनी या सगळ्याचा विचार केला होता पण इतका पूर्ण क्षमतेनं आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून केला होता का मला थोडी शंका आहे, तुम्ही करेक्ट करा हवं तर. पण हे जे सोशल इंजिनिअरिंग यावेळेला जे करण्यात आलेलं आहे ते कदाचित मला असं वाटतं की ते मोठा फॅक्टर ठरू शकेल यामधला. एक लक्षात घ्या की तुम्ही जो म्हणताय मुद्दा तो आहे की त्यांनी जातींची गणित जे आहे ती पाहिलेली आहे, वयोगट जो आहे की साधारणपणे सरासरी वयोगट हा 55 ते 58 असेल असा प्रयत्न केलेला आहे. पण मुळामध्ये ज्या लोकांची निवड केलेली आहे म्हणजे ओबीसी म्हणून तुम्ही भागवत कराडांची निवड केली बरोबर आहे, पण भागवत कराडांच्या ऐवजी प्रीतम मुंडे हे फार चांगलं आणि महत्वाचं नाव होतं. पण मग तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी स्थानिक राजकारणासाठी आणि बाकीच्या अनेक गोष्टींमुळे भागवत कराड हे सोयीचे आहे. मुद्दा असा आहे की भागवत कराड हे केवळ ओबीसी असून चालत नाही, भागवत कराड हे ओबीसीचे नेते मानले जातात का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. नारायण राणे मराठा असून उपयोग नाही, नारायण राणे हे मराठा नेते मानले जातात हा पण महत्वाचा मुद्दा असतो ना की केवळ तुम्ही एका जात समूहातून येता म्हणून तुम्ही त्या जात समूहाला रिप्रेझेंट करता त्या याच्यामध्ये असं अजिबात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये हा विचार करताना मग तुम्हाला मासबेस बघितला पाहिजे होता. तुम्हाला आवटे सर तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं का की या मंत्रिमंडळावर सुद्धा महाराष्ट्रातल्या सुद्धा नेतृत्वाची छाप आहे, कारण इथं जे लोक इथल्या नेतृत्वाच्या जवळ आहेत त्यांनाच टीम नरेंद्र मध्ये सुद्धा संधी मिळालेली आहे, त्याचा परिणाम असा दिसतोय. अगदी देवेंद्र फडणवीसांना जे सोयीचे लोक आहेत प्रीतम मुंडे सोयीच्या नव्हत्या त्यामुळे प्रीतम मुंडेंचा पत्ता गेलेला आहे. भागवत कराड हे खास देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निष्ठावंत जवळचे आहेत किंवा देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना खासदार केलं, राज्यसभेवर आणलं. भारती पवार सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहेत, कपिल पाटील सुद्धा. त्यामुळे मुद्दा हाच आहे की कपिल पाटील हे आगरी आहेत बरोबर आहे पण तरी सुद्धा आगरीना रिप्रेझेंट करणं हा जो मुद्दा असतो, मराठ्यांना हे करणं हा जो मुद्दा असतो ओबीसीना, तर त्यामुळे मला असं दिसतंय आता की हा सगळा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण ते कागदावर आहे, ते तांत्रिकदृष्ट्या आहे. पण ते करताना मासबेसच्या ऐवजी पुन्हा महाराष्ट्रामध्ये पण निष्ठावंत यांच्या गटाचे त्यांच्या गटाचे असं सगळं केल्यामुळे ती सगळी एकूण कसरत जी आहे ती फार तोकडी पडलेली आहे आणि त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो अपेक्षित परिणाम होणार नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे. पण हे सगळं करताना मी रविकिरण देशमुख तुमच्याकडे येतो, मला निमदेव सरांकडे शेवटी कमेंट केलं जायचं आहे. त्या रविकिरण सर, मोदींनी आतापर्यंत ज्या वेळेला ज्या खेळी केल्या त्याचा परिणाम झाला नाही किंवा साधला नाही असं खूप कमी वेळा दिसलं, त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही केल्यामुळं तुम्हाला असं वाटतंय की 2024 जे आहे ते आता दृष्टिक्षेपात आलेला आहे, लढाई मोठी आहे, थोडी कठीण आहे 2019च्या तुलनेमध्ये आणि त्यामुळे ही सगळी कसरत चालू आहे. त्यांनी व्यवस्थित विचार केलेला दिसतोय, कारण कुठलाही राजकीय पक्ष असो शेवटी त्या पक्षाला सत्ता हवी असेल तर तो वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून स्वतःचं स्थान बळकट करण्याकडे लक्ष देतो. त्या दृष्टीने त्यांनी आज उत्तर प्रदेशमधून 7 चेहरे घेतले, सर्वाधिक प्रतिनिधित्व त्यांनी आज उत्तर प्रदेशला दिलं. महाराष्ट्र कर्नाटकमधून प्रत्येकी 4 चेहरे घेतले. ज्या तामिळनाडूमधून एकही मंत्री नव्हता तिथं त्यांनी असा चेहरा घेतला की तो कुठल्याही सभागृहाचा बहुतेक सदस्य नाही. मणिपूरला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं, त्रिपुराला त्यांनी प्रतिनिधित्व दिलंय आणि अतिशय सामान्य कुटुंबातल्या एका महिलेला त्यांनी मंत्री केले त्रिपुरामध्ये. मला असं वाटतं की 24ची तयारी करण्याच्या दृष्टीनेच हे सगळी पावलं उचलली आहेत. आणि महाराष्ट्रापुरतं जर पुन्हा बोलायचं झालं तर आज जे सहकार खात्याचं चर्चा आपण करतोय तो सहकार खातं तयार करण्यामागची मानसिकता भूमिका ही सुद्धा हीच असली पाहिजे, कारण देशभरामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्र इतका सहकार बळकट इतर कुठल्याही राज्यात नाही. बरोबर, कर्नाटकमध्ये आहे पण प्रमाण महाराष्ट्र इतकं मोठं नाही आहे. तर ते करण्यामागची भूमिका काय आहे तर मागच्या निवडणुकीच्या आधी काही सहकारातले नेते भाजपामध्ये आले, त्यांच्या मनामध्ये आज चलबिचल असेल, ती चलबिचल संपली पाहिजे. सहकारी संस्थांवर कुठल्या मार्गाने केंद्राचं काही नियंत्रण आणता येतंय का हा धोरणात्मक विचार करण्यामागे हा उद्देश दिसतोय. तर ही तयारी आहे 2024ची. पण जसं आवटे सर म्हणतात की या तयारीचा काही फार फायदा होणार नाही, कारण चेहरा तेच आहे, त्यांनी फक्त आजूबाजूचे प्यादे बदललेले आहेत, राजा तोच आहे, त्यामुळे याचा काही फायदा होणार नाही. निमदेव सर,
राजाची लोकप्रियता कायम आहे. मध्यंतरी एका संस्थेने सर्वे घेतला, 15 दिवस झाले असतील. पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणाला, तर 63% लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दिलेली आहे. त्यामुळे राजाबद्दल कुठेही नाराजी नाही आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता 2014 पूर्वी 14 ते 19 या काळात आणि तेव्हा जेवढी होती तेवढीच आताही आहे. त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाला पसंती मिळेल, कौल मिळेल, याबाबत शंका असण्याचं कारण नक्कीच. दिसत नाही. म्हणजे आता वेळेची मर्यादा आहे, नाहीतर या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चरणसिंग सप्रा आणि किशोर तिवारी यांचं काय मत आहे हे जाणून घेणं खरं तर उत्सुकतेचं वाटत होतं. पण वेळेच्या अपुऱ्या ह्याच्यामुळे आपल्याला इथंच थांबावं लागणार आहे. राजा तोच आहे, तरी त्याचा फटका जो आहे तो काही बसणार नाही, कारण लोकप्रियता हा जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर निमदेव सरांनी इथं लावलेला आहे. मात्र याचे नेमके परिणाम काय होत आहेत, आता जे बदल केलेले आहेत, कुठलाही पक्ष, राजकीय पक्ष जेव्हा बदल करतो त्याला अर्थात विचार करून बदल करतो, मात्र त्याची अपेक्षित परिणाम जो आहे तो साधला जातो की नाही हे आपल्याला 2022च्या 7 राज्यांच्या निवडणुकांमध्ये आणि 24 मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लक्षात येईल. मात्र मला आठवत नाहीये की हा शेर कोणाचा आहे. मात्र उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा, अशा पद्धतीचा हा मेकोर ठरू नये. कदाचित नव्या मंत्रिमंडळाला आपल्याही शुभेच्छा, त्यांच्याकडून उत्तम काम व्हावं, देशाच्या प्रगतीसाठी काम व्हावं, अशा अपेक्षेसह माझा विशेषमध्ये आपण सगळे इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.